सो हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत कोकणी पद्धतीमध्ये मस्त स्पायसी मसालेदार खेकड्यांचा रस्सा. सो आपला व्लॉग एकदम सुरुवातीपासून चालू करते मी. खेकडे पकडण्यापासून, पकडले तर गावीच आहेत, पण साफ करण्यापासून ते कढईमध्ये फ्राय होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास. ते बघा कसं स्वतःला प्रोटेक्ट करतो आहे. ॲक्च्युली त्याच्या हाताने तो बाईट पण करू शकतो. बघा कसं लगेच हात लावला तर लगेच त्याने स्वतःचे हात वरती केले आणि बाईट करायचा ट्राय करत होता. आणि त्या चिमट्याला पण पकडायचा ट्राय करतो आहे तो. आणि दुसरा खेकडा तर मस्त चिल करतो आहे. हे पकडला आहे. त्यांना माहिती असतं की जाणार आहे, म्हणजे नाही जिंकू शकत आपण एवढूशा टपामध्ये, तरी ते लोक स्वतःला किती प्रोटेक्ट करतात. आणि टिल द एंडपर्यंत ते लोक ट्राय करतात की नो, आम्ही नाही जाणार कालवनामध्ये, पण वी आर एक्सपिरियन्स्ड ब्रो, तुम्हाला जावं लागेल कालवनामध्ये. आणि जर खूपच जास्त ते लोक मस्ती करत असतील तर पहिला पाण्याला शांत होऊन द्या. पाणी एकदम शांत झालं की तुम्ही ट्राय करा त्याला पकडायचं. अँड ॲज आय सेड, पाणी शांत झालं की ॲटोमॅटिक ते लोक पण शांत होतात. बघा दुसरा खेकडा एकदम शांत बसला आहे आणि पप्पांनी याला पकडलं. मरतील. तिला उठूनच गेली. तिला राहिला ना वेळ. हो धरलं. चाललं काय दोघांचं. हो त्याला पकडून ठेवलेलं त्याने, पाठी होता तरी पकडला है ना. किती शहाणे आहेत. असं नाही ना पकडायचं. काय स्ट्रॅटजी वापरलेली माहितीये का? पकडे. एवढी खेकडी आपण आणलेली आहेत आता गावावरून. इट्स ऑल नॅचरल. 2 3 4 5 6 7 हे 7 झाले. 8 9 10 11 इकडचं पण 12 13 14 15 जास्त आहेत. 15 खेकडी आहेत टोटल. 15 खेकडी. वो. आणि हा बघा चालतोय. डोळे बघा त्याचे कसं बघतोय.
हा फेस काढतोय. हे सगळे पप्पांनी गावावरून आणलेले आहेत. ते गावाला कोईन लावतात. कोईन एक असा प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपण माशी आणि खेकडी पकडू शकतो. सो त्यांनी कोईन लावलेली गावी होते तेव्हा, आणि आता ते आपल्यासाठी म्हणजे आम्हा पोरांसाठी एवढे खेकडे घेऊन आलेले आहेत. ती कोईन स्वतः त्यांनी लावलेली. सो हे सगळे माझ्या पप्पांनी खेकडे पकडलेले आहेत. आणि या हिमादी हां ही फीमेल आहे. फिमेल हे तिचं शिजवताना हे काढायचं असतं. साफ करताना हे काढायचं असतं. हां हे आपलं खायचं नसतं. ओके. टाकलं हे साफवरती काढायचं असतं. हे खायचं आहे ही वस्तू. हे असं केअरफुली काढायचं सो दॅट हे काढायचं. ओके. हे हे काढायचं. असं पूर्ण काढायचं. त्याच्याबरोबर थोडासा मसाला आणि मीठ टाकलत ना आणि शिजवलत ना थोडं हो लाईटली, तर त्याच्याबरोबर तुम्ही सहज 2 भाकऱ्या खाऊ शकता. एवढं ते चांगलं असतं. ओके. पूर्ण क्लिनिंगचा प्रोसेस आहे. हे पूर्ण क्लिनिंग करतोय. हे रश्श्यामध्ये जेव्हा चांगलं हे होईल ना तेव्हा रश्श्याची खूप टेस्ट चांगली होते. अच्छा. हा मेल आहे. ओके. हे बघा हा मेल आहे. ही मेलची ही छोटी असते आणि मादीची अशी ब्रॉड असते. हे पिवळं मांदा आहे त्याचं. हे खायला खूप टेस्टी असतं. खेकड्याचं रक्त काळं असतं. सो आता पप्पांनी जसं सांगितलं, ही मादी असते. म्हणजे क्रॅबमधला एक असा पार्ट जो आपण फक्त नमक आणि मिरचीमध्ये तरी एकदम स्लो गॅसमध्ये शिजवला ना तर एकदम अनफॉर्गॉटेबल टेस्ट. ही चव तुम्ही कधीच कुठे टेस्ट केली नसेल आणि सारखं सारखं खावीशी वाटते. सो ही मस्ट ट्राय आहे. आता आपण मसाला बनवायला घेतो आहे. आपण इथे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे, कांदा घेतला आहे, कांदा पण फ्राय करून घेतला आहे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आणि थोडेसे तांदूळ घेतलेत रोस्ट करून. आता या सगळ्या मिक्सचरला आपण ग्राइंड करायचं आहे. सो आता आपल्याला हे आंगडे आपण बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. आपण हे आंगडे एकदाच बारीक करूया. आणि खूप जणांना प्रश्न असेल की आपण हे आंगडे कशाला बारीक करतो आणि का टाकतो. तर ॲक्च्युली ह्याच्यामध्ये पण थोडं मांस असतं आणि ते ग्राइंड करून घेतलं तर आपल्या कालवणाला वेगळी टेस्ट येते. सो त्यासाठी आपण हे ग्राइंड करून घेतो. सध्या आपण तयारी करायला घेतली आहे. काय काय टाकलं आपण? फक्त कांदा फोडते. कांदा फोडते विथ तेजपत्ता ब्राऊन करते. आणि आता टमाटा टोमॅटो टाकलाय आपण. आणि आता नमक टाकतोय आपण 1 चम्मच. फोडणीमध्ये 1च चम्मच नमक टाकतोय आपण सध्या. बाकी नमक म्हणजे अजून जेवढं लागेल तेवढं नमक नंतर टाकू फोडणी झाल्यानंतर. पण फोडणीमध्ये थोडं नमक आपण ह्याच्यासाठी टाकतो सो दॅट की जास्त टेस्ट येईल नमकची. अजून काय टाकतो मम्मी आपण? टोमॅटो लवकर भाजतो आणि टोमॅटो पण लवकर वितळतो तेलामध्ये. आता आपण टाकतोय ग्राइंड केलेला मसाला.
मसाला असं ढवळत राहायचा सो दॅट तो खाली चिटकणार नाही. आणि बघा असे बुडबुड येतात तर ते उडू पण शकतं. सो बी केअरफुल. परत आपण कोकणी मसाला टाकतोय 2 चम्मच. युजली आपण लगेच म्हणजे परत टाकत नाही मसाला, कोकणी मसाला. जर आपण ग्राइंडरवाल्या मसाल्यामध्ये ऑलरेडी टाकलेला असेल, पण ही क्वांटिटी जास्त आहे म्हणून आपल्याला वरतून पण मसाला टाकावा लागेल थोडा, सो दॅट त्याला टेस्ट येईल, स्पायसीनेस येईल आणि थोडा रेड फ्लेवर पण येईल, रेड कलर. सो असं त्याला झाकून द्यायचं आहे कारण मसाला उडायची शक्यता खूप आहे आणि ते आपल्या अंगावर उडू शकतं आणि आपल्याला. सो इथे खाली सारखं चेक करत राहायचं आहे, स्टर करत करत की खाली मसाला चिटकतो आहे का. आणि बी केअरफुल, गॅस फास्ट असल्यामुळे मसाला लगेच खाली चिपकतो, तर आपल्याला मसाला चिपकून नाही द्यायचा आहे कारण मग तो मसाला नंतर करपेल खारून चिपकला तर, आणि त्याचा टेस्ट चांगला लागणार नाही. सो बी केअरफुल. हे स्टर करत करत ह्याच्यात खेकडा टाकायचा आहे कारण खाली मसाला लागेल. सो पेंदे टाकून झालेले आहेत, त्यांना पेंदे बोलतात. जेव्हा ते ओपन होतात तेव्हा त्यांना पेंदे बोलतात. आता हे आंगडे टाकायचे, टाकत खाली लागतंय बोलले तरी. सो मसाल्यामध्ये खेकडे आणि आंगडे टोटली मिक्स केल्यानंतर थोडंसं स्टीम भेटल्यानंतर आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत, सो दॅट ते थोडे हाफ कुक होतील. आणि हाफ कुक झाल्यानंतर त्यांचं बाव जरा सॉफ्ट होईल. आणि सॉफ्ट झाल्यानंतर ॲक्च्युली फॉर 5 मिनिट्स तुम्हाला थोडंसं पाणी टाकून त्याच्यात ठेवायचं आहे, सो दॅट ते थोडं स्टीम होईल आणि बाव सॉफ्ट होईल. ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट असते कारण इथे आपल्याला जास्त पाणी पण ॲड करायचं नसतं आणि कमी पाणी पण ॲड करायचं नसतं, मीडियम लेवलमध्ये पाणी ॲड करायचं असतं. आपण पाणी इथे हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कारण मग ते बाव जो शिजेल त्याची पूर्ण टेस्ट आपल्या कालवणामध्ये उतरते. सो इथे आपण जे आंगड्या ग्राइंड केले होते ते सगळं आता आपण स्ट्रेनरनी स्ट्रेन करून घेणार आहे कारण त्याच्या कपच्या होत्या, ते आपण डायरेक्ट यूज नाही करू शकत. ते आपल्याला स्ट्रेन करूनच घ्यावं लागेल कारण त्या कपच्या घातक आहेत. ते जर दातात किंवा घशात अडकलं तर खूप मेजर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आपण कधी पण इट्स इम्पॉर्टंट टू स्ट्रेन दिस मिक्सचर. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये जो बाव आहे त्याचा टेस्ट पाहिजे असतो, त्यासाठी आपण ते ग्राइंड केलेलं असतं. सो ती टेस्ट आपल्याला, जर आपण पाणी मिक्स केलं या मिक्सचरमध्ये तर आपल्याला आपल्या त्या स्ट्रेनरच्या थ्रू जे स्ट्रेन आऊट होईल ते मिक्सचर आपल्याला कालवणामध्ये ॲड करायचं आहे. सो असं तुम्ही त्या मिक्सचरला स्ट्रेन आऊट करायचं आहे. आणि जो खाली मिक्सचर जमा होतो आहे टोपामध्ये तो आपल्याला आपल्या कालवणामध्ये ॲड करायचा आहे. आणि वरचा पूर्ण कचरा आहे ज्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या खपल्या ज्या असतील, ज्या बारीक नाही झाल्यात, त्यावरती राहतील आणि खाली पूर्ण मिक्सचर येईल आपल्याला. सो असेच प्रोसिजर तुम्ही फॉलो करा. सो ही प्रोसेस तुम्हाला अशीच फॉलो करावी लागेल. हातानेच तुम्हाला ते कचरा त्याच्यातला काढावा लागेल आणि ड्रेन आऊट करावं लागेल मिक्सचर, कारण तुम्ही ह्यामध्ये स्पून वगैरे यूज नाही करू शकत कारण आपल्या हाताला फील होतं की ॲक्च्युअलमध्ये निघतं आहेत का सगळं. तुम्हाला स्पूननी जर तुम्हाला पॉसिबल होत असेल की कळतं आहे तर यू कॅन यूज द स्पून, पण आम्ही मोस्टली तर हातानेच हे प्रोसेस करतो. सो इथे आपण जे स्ट्रेन केलेलं होतं मिक्सचर ते परत स्ट्रेन करून कालवणात टाकतो आहे, सो दॅट काही जर राहिलं असेल तर कालवणामध्ये ॲडअप होणार नाही.
सो त्यासाठी आपण क्रॉस चेक म्हणून परत स्ट्रेन करूनच कालवणामध्ये ते मिक्सचर पास आउट करतो आहे. आता आपण पाणी टाकतोय त्याच्यात आणि आता परत मीठ टाकतोय, कारण आपण स्टार्टिंगला कमी मीठ टाकलेलं. सो आता तुमच्या टेस्टच्या हिशोबाने मीठ टाकावे, मीठ ॲड करायचं. सो फायनली एकदम नमक वगैरे टाकून झाल्यानंतर पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला त्याला झाकण लावून 15 to 20 मिनिट्स कुक व्हायला ठेवायचं आहे. आणि हे ते मी पण काम केलं यार, म्हणून थोडंसं मी पण कॅमेरासमोर आली. आणि ॲक्च्युली खूप भूक लागलेली, खूप लेट झालेला खेकडी बनवता. सो आम्ही लगेच जेवायला घेतलेलं, मी प्लेटिंग वगैरे न काही करता. जे छोटे छोटे क्लिप्स काढलेले ते मी ब्लॉगमध्ये ॲड केलेत आणि फोटोज. सो मी आळशी नाही आहे प्लेटिंग करायला. या सो हॅलो गाईज, आय होप यू लाईक द व्हिडिओ आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल. जर तुम्ही रेसिपी ट्राय करत असाल घरी तर मला टॅग करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी 1 out of 10 मध्ये 10च्या स्केलमध्ये तुम्ही किती रेट कराल या रेसिपीला. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे. सो थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग. थँक्यू.